वाशिमच्या अमानी ते पांगरी रस्त्यावरील पुलाच्या उंचीवाढीचा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोखंडी रोड क्रॉस कठडे बसवण्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार अमोल मिटकरींनी मांडला होता। त्यावर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर दिलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र अजून कोणतीच कार्यवाही झालेली नाहीये। प्रशासनानं दखल घेण्याची मागणी आता केली जाते। दरम्यान या संदर्भात ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पाहूयात। अमानी ते पांगरी नवघरे या रस्त्यावर गाव नजीक एक पूल आहे। त्या पुलाच्या पलीकडे श्री क्षेत्र तपोवन असल्याने श्रावण महिन्यात लाखो भाविक तेथे येत असतात। परंतु 2 सिंचन तलावाचा केंद्रबिंदू असलेल्या या पुलावर थोडा पाऊस जरी झाला तरी 8 ते 9 तास हा रस्ता बंद होतो। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी सध्या साईड क्रॉस कठडे उभारावे अशी मी विनंती करतो। पावसाळ्यानंतर पुलाची उंची वाढविण्याबाबत कारवाई करावी। मालेगाव वाशिम येथे आमनी ते पांगारी गावानजीक पूल व क्षेत्र तपोवन पूल अतिवृष्टीत बंद होता। सद्यस्थितीत पुलाचे कठडे करणे आणि हाय लेवल ब्रिज करण्याची मांडणी त्यांनी केली आहे। तर या बाबतीमध्ये सदरचा पूल हा साधारण 1000 मिलीमीटर व्यासाचा 4 रांगा असलेला 7.5 मीटर रुंदीचा आहे। मुसळधार पावसामध्ये या पुलावरून पाणी जातं ही वस्तुस्थिती आहे। पण सदर पूल हे जो आहे तो 5 मीटरचे 2 गाळे करून निधी आणि निकषाच्या प्राधान्यानं हाती घेण्याचं नियोजन हे विभागाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।